हिंदीमध्ये देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शहा हे 26 तारखेला नांदेडमध्ये त्यांचं आगमन आहे. त्यांच्या सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, भाजपाचे कार्याध्यक्ष आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी, पालकमंत्री अतुल सावेजी हे नांदेडला येत असून मराठवाड्यातले अन्य मंत्री सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता नवीन मोंढा येथे जाहीर सभा त्यांची आयोजित केलेली आहे. त्या सभेला मोठ्या प्रमाणावर मराठवाडा आणि प्रामुख्याने नांदेडमधील लोक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्या सभेला शंखनाद असं नाव दिलं. त्या सभेला शंखनाद यासाठी दिला आहे सिंदूर, ऑपरेशन सिंदूरचं यश सैन्याचा गौरवाचा शंखनाद आहे. आगामी निवडणुकीचा हा शंखनाद आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाच्या 11 वर्ष पूर्ण होऊन विकसित भारताचा हा शंखनाद आहे. आणि आमच्या देशातील शूरवीर जवानांचं जे त्या ठिकाणी जे धारातीर्थी पडलेले आहेत त्याच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये काही प्रमाणामध्ये काही सैनिक आमचे हे प्राण अर्पित केलेले आहेत. त्यांना अभिवादन करणं, पहलगाममध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये जे आमचे पर्यटक जे त्याच्यामध्ये निष्पाप बळी पडले त्यांना अभिवादन करणं, त्यांना श्रद्धांजली अर्पित करणं, अशा विविध हेतूने हा कार्यक्रम त्या ठिकाणी अमित भाई शहा यांचा अजून काही त्याच्याबद्दल आम्ही सुरुवात यासाठी करत नाही आहे की योग्य वेळेस आम्ही आपलं करू. आयुक्तालय व्हावं असा निर्णय माझ्या मंत्रिमंडळाच्या कालावधीमध्ये मी घेतला होता. त्याला राज्याच्या मंत्रिमंडळाची मान्यता आहे, पण त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. वास्तव आहे, वादाचे विषय इतर जिल्ह्याशी असल्यामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही हे वास्तव आहे. त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी व्हावी ही नांदेडवासियांची इच्छा आहे. सर, तुम्ही महसूल मंत्री होता तर मग आयुक्तालय नांदेड निकषानुसार पात्र निश्चित ठरतं. नांदेड निश्चित ठरतं. नांदेडची केस मेरिटवर आहे, पण राजकीय विरोध काही लोकांचा होता, काही जिल्ह्याचा होता म्हणून थांबलाय. साहेब, तुम्ही शंखनाद नाव दिले, तुम्ही या सभेला शंखनाद असं नाव दिले, मात्र काँग्रेसचे खासदार असं माहिती यापूर्वी सुद्धा लोकसभेला अमित शहा आले होते तेव्हा काँग्रेसला लीड मिळाली. आता सुद्धा काही फरक पडणार नाही जनता काँग्रेसच्या पाठीमागे. त्यांना ते वाटतंय, त्यांना अजून ग्राउंड रियालिटी काँग्रेसच्या नेतृत्वाला कळालीच नाही आहे. त्यामुळे असे ते बेछूट विधानं करतायत. काय चाललंय हे त्यांनी जाणीव घेतली पाहिजे. आमच्यापेक्षा त्यांनी काळजी इतर पक्षाची केली पाहिजे. त्याच्या पक्षात रोज माणसं सोडून चालले आहेत याचं याला भान नाही आहे. वास्तव चित्र वेगळं आहे आणि ते त्या स्वप्नाच्या बाहेर ते पडलेलेच नाही.